सिन्नर तालुक्यातील डुबे या गावात बेकायदेशीर दारूबंदी व्हावी यासाठी सरपंच, शाळा प्रशासन संघटना यांनी दिले निवेदन। आज पोलीस निरीक्षक सिन्नर येथे गावातील दारूबंदी संदर्भात पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर व डुबेरे ग्रामपंचायत महिला शाळा स्कूल यांच्या वतीने देण्यात आले। मंदिर व हायस्कूलच्या बाजूला ही दुकाने राजरोसपणे चालू आहेत। नेहमीच हाणामाऱ्या होतात। दारू पिऊन तरुण पिढी बर्बाद झाली आहे। शाळा प्रशासन, महिला प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदनात सह्या केल्या आहेत। यावेळी ज्ञानेश्वर ढोली, सरपंच, तालुका अध्यक्ष कैलास दातीर, संदीप शिंदे यांनी हे निवेदन दिले आहे। लवकरात लवकर बंद न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे। सिन्नर पुणे रोडवर रास्ता रोको करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। अन्यथा प्रहार जनशक्ती संघटनेच्या महिला विंग व ग्रामस्थ गावातील महिला प्रहार स्टाईलने घेऊन दुकाने बंद करू याची प्रशासनाने दखल घ्यावी। आम्ही 4-5 दिवसातच रास्ता रोको उपोषणाचा निर्णय घेऊ। निवेदनावर जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा प्रशासन, सरपंच डुबेरे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मास्ती, मुक्ताबाई मरकर, जिजाबाई पायगुडे, पोपट माळी, कैलास दातीर, बाळासाहेब बर्वे, सुनील जाधव, सुनील चव्हाण यांच्यासह गावकरी, शाळा प्रशासन, सरपंच, महिला आदींच्या सह्या आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार, सिन्नर।